पिंपळनेर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा। आमदार मंजुळाताई गावित यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पिंपळनेर व परिसरात विश्व आदिवासी दिवस उत्सव समिती आणि आदिवासी एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। निसर्ग देवतेचे पूजन तसेच पारंपरिक नृत्याच्या गजरात पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव, क्रांतिकारक आणि आदिवासी समाजाच्या आद्य पुरोधांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या मुख्य बॅनरवर सर्वांपासून अलिप्त, प्रथम संपर्कातील आदिवासी जनसमूहाच्या अधिकारांचे रक्षण करणे हा संदेश ठळकपणे मांडण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे होते। यावेळी आयोजित सभेत आमदार मंजुळा गावित, डॉक्टर तुळशीराम गावित, आदिवासी एकता परिषदेचे नेते डोंगर बागुल आणि ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। वक्त्यांनी आदिवासी समाजाचे मूलभूत अधिकार, पारंपरिक संस्कृती, जल जंगल जमिनीवरील हक्क तसेच शिक्षण आणि रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले। समाजाच्या हक्कांसाठी संघटित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कार्यक्रम शांततेत पार पाडावा यासाठी पिंपळनेर पोलीस विभागाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम परिसरात सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती। या सोहळ्याला नगरसेवक विजय गांगुर्डे, प्रशांत सूर्यवंशी, विशाल सोनवणे, गणेश खैरनार, प्रशांत चौधरी, दिलीप चौरे तसेच आदिवासी समाजाचे नेते सुधाकर देसाई, धर्मेंद्र बोरसे, धुडकू भारुटे, सीताराम बागुल, विठ्ठल पगारे, अनिल गायकवाड, प्रेमचंद सोनवणे, रामा माळचे, संजय ठाकरे, दिलीप माळी, रवी मालुसरे, श्रीराम पवार, ताराचंद बोरसे, दीपक माळी, सुधाकर राऊत, देवचंद सोनवणे, किरण मोरे, भरत मोरे, विनायक पिंपळसे, कैलास देसाई यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आज आपण आदिवासी गौरव दिवस साजरा करत आहोत। 9 ऑगस्ट हा आदिवासींसाठी एक आनंदाचा दिवस असतो। 9 ऑगस्ट हा आपण का साजरा करतो याच्या मागे एक इतिहास आहे। ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं आणि जगाला शांतता पाहिजे होती, त्यावेळेस जेवढे जेवढे देश या युद्धात सामील झाले त्यांनी सर्व मिळून एक संघटना स्थापन केली। स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये जी संघटन आहे युनो म्हणून, या युनोमध्ये असं ठरलेलं आहे 1993 साली हा ठराव पास झाला। आदिवासी कसा असतो आणि आदिवासी कशा पद्धतीने आनंदाने आपलं जीवन जगतो आणि आदिवासींना एक स्वतंत्र असा हक्काचा आदिवासी गौरव दिवस आपण साजरा केला पाहिजे हे सर्व जगाने ठरवलं आणि 9 ऑगस्ट हा दिवस त्या दिवसापासून आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो।